अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, त्याचबरोबर या संदर्भामध्ये शासनाकडे सादर करण्यात आलेला अभ्यास गटाचा अहवाल सार्वजनिक करून त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सोमवारी निदर्शनं करण्यात आली। अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। रिपाई जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या शासनाच्या प्रक्रियेस पक्षाचा ठाम विरोध आहे। कोणत्याही जातीला 13% आरक्षण देण्याचा विचार होत असल्यास त्यामागील संपूर्ण शासकीय निर्णय आणि कारणे स्पष्ट करावीत। उपवर्गीकरणासाठी राज्य आणि शासनानं नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाचे तयार केलेला अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसून त्यातील निरीक्षणे आणि शिफारसी नागरिकांसमोर आणाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे। अभ्यास गटाचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर तो नागरिकांसाठी खुला करावा। किमान 15 दिवसांचा कालावधी देऊन नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध घटकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। 1932च्या पुणे करारामुळे अनुसूचित जाती जमातीच्या राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक प्रगतीचा मार्ग खुला झाला असून त्या प्रगतीस बाधा निर्माण करणारा कोणताही निर्णय शासनानं घेऊ नये, यासाठी निवेदनात नमूद करण्यात आलंय। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालांची संपूर्ण माहिती आणि प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, विश्वनाथ काळे, फकीरा जगताप, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, माजी नगरसेविका ललिता भालेराव, अनिल गांगुर्डे, भारत पुजारी, संतोष पाटील, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, प्रकाश पगारे, प्रमोद बाकूर, शांताबाई पगारे, जान्हवी फासगे, संगीता पगारे, चित्रा चव्हाण, विमल तडवी, अविनाश अहिरे, राजू मोकळ, महेंद्र अहिरे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, सुरेश निकम हे उपस्थित होते। आठवले साहेबांच्या आदेशाने आज या निदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ही जी बदर समिती आहे, ही बदर समिती हिचा अहवाल या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे उपवर्गीकरण हे निश्चितपणानं हे रद्द झालं पाहिजे। या सगळ्या मागण्यांसाठी आमच्या संपूर्ण कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व सदस्य, सर्व नेतेगण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आले। आणि आपल्याला तर माहितीच आहे की या देशामध्ये जे काही वातावरण समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या ठिकाणी या सरकारने लावलेलं आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि हे उपवर्गीकरण रद्द होऊन सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जाती, ज्या 59 जाती या गुणगोविंदांना या ठिकाणी राहिल्या पाहिजे, यासाठी निश्चितपणानं आम्ही आणि आमचे पक्षनेते प्रयत्न करत आहे। एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अबकड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही अबकड वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल खात्याला निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि सरकारने ही बदर समिती ही रद्द करावी, अशी आम्ही शासनाला आवाहन करतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।